मुंबईत राहून तुम्हाला नर्मदा परिक्रमेचा अनुभव घ्यायचा आहे का? अमरकंटक ते भरूच असा प्रवास करायचा आहे, तो देखील एका पुलाखाली. मग तुम्हाला माटुंग्याला जावं लागेल. नानालाल मेहता उड्डाण पुलाखालची 7200 चौरस मीटरची जागा महापालिकेनं सुशोभित केली आहे. नर्मदा नदी मार्गक्रमणा या थीमवर हे सुशोभीकरण करण्यात आलंय. अमरकंटक, बेडाघाट, होशंगाबाद, ओंकारेश्वर, महेश्वर, रेवाकुंड, शूळपाणेश्वर आणि भरूच या 8 स्थळांचं विवरण मार्गावर देण्यात आले. याखेरीज वॉकिंग ट्रॅक ज्येष्ठ नागरिकांसाठी व्यवहारही या ठिकाणी आहे. महापालिकेनं API सिव्हिलकॉन या कंपनीला 5 कोटी रुपयांचं हे कंत्राट दिलं होतं. 11 महिन्यांच्या विक्रमी वेळेत हे काम पूर्ण झालंय. नर्मदा परिक्रमेसाठी माटुंगामध्ये तुम्हाला जावं लागेल. नानालाल मेहता उड्डाण पुलाखाली 200 चौरस मीटरची ही जागा महापालिकेनं सुशोभित केलेली आहे. या ठिकाणी जॉगिंग ट्रॅकही उभारण्यात आलेला आहे. तसंच जागोजागी हिरवळही या मार्गावर दिसून येते आहे. या उपक्रमाचं सर्व नागरिकांमधूनही कौतुक होत आहे. अमरकंटक ते भरूच असा हा मार्ग आहे. नानालाल मेहता उड्डाण पुलाखाली 7200 चौरस मीटरची जागा महापालिकेनं सुशोभित केली आहे. नर्मदा नदी मार्गक्रमणा या थीमवर हे सुशोभीकरण करण्यात आलंय. अमरकंटक, बेडाघाट, होशंगाबाद, ओंकारेश्वर, महेश्वर, रेवाकुंड, शूळपाणेश्वर आणि भरूच अशा या 8 स्थळांचं विवरण या मार्गावर देण्यात आलंय. याखेरीज वॉकिंग ट्रॅक तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठीही व्यवस्था करण्यात आली आहे. योगाभ्यासासाठी सुद्धा एक वेगळी जागा राखून ठेवण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर समूह बैठकीची व्यवस्थाही इथं करण्यात आलेली आहे. विविध झाडं आणि हिरवळही या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. महापालिकेने API सिव्हिलकॉन या कंपनीला 5 कोटी रुपयांचे कंत्राट दिलं होतं आणि या कंपनीनं 11 महिन्यांच्या विक्रमी वेळेत हे काम पूर्ण केलंय. महानगरपालिकेच्या या उपक्रमाचं स्थानिकांमधून चांगलंच कौतुक होतं आहे. मुंबईतल्या उड्डाण पुलाखाली असलेली मोकळी जागा एकतर तिथे वाहनतळ तरी होतं, नाहीतर तो समाजविघातक गर्दुल्ल्यांसारख्या प्रवृत्तींचा अड्डा तरी बनतो. मात्र माटुंग्यातला नानालाल डी मेहता उड्डाण पूल या सगळ्यासाठी अपवाद ठरतो आहे. नुकतंच या उड्डाण पुलाखाली असलेल्या मोकळ्या जागेचं सुशोभीकरण झालेलं आहे आणि त्याचा वापर इकडच्या रहिवाशांकडून कसा होतो आहे हे आपण प्रत्यक्ष बघू शकता. नर्मदा मार्गक्रमण या थीम अनुसार हे सुशोभीकरण झालेलं आहे आणि एक फिरण्यासाठी जॉगिंगसाठी ट्रॅक दिसतो आहे. लोकांना मोकळी जागा, खुलं वातावरण बसायला मिळतं आहे आणि आपला वेळ चांगल्या रीतीने, विशेषतः संध्याकाळच्या वेळी लोकांची, रहिवाशांची इथे आपल्याला गर्दी दिसून येते आहे. लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. सर, हम आपसे शुरुआत करते हैं. पहले तो ये खुली जगह रहेगी, लेकिन अब यहाँ एक अच्छा जॉगिंग ट्रैक और बहुत सारा ब्यूटिफिकेशन हमें दिखाई दे रहा है. आपकी क्या रिएक्शन है? आप संतुष्ट है? हाँ, इसमें बहुत अच्छा लगता है. इसमें क्यों, हम जब भी टाइम पास करना होगा तो शाम को आके बैठ सकते हैं, बात कर सकते हैं और रिक्रिएशन के लिए बहुत अच्छा जगह. बड़ा एरिया जो वेस्ट हो रहा था उसका इतना अच्छी तरह से, बहुत सुंदर से बनाया है और लाइटिंग तो एकदम फैंटास्टिक है और वॉकिंग के लिए बहुत बेस्ट है. यहाँ चलने का, हवा बैठने का, साथ में घूमने का, सब फ्रेंड्स के साथ बैठने का बहुत ही मजा आता है. रहिवाशांकडून या संकल्पनेचं स्वागत होताना दिसत आहे. मात्र त्याची देखभालही त्याच पद्धतीने केली गेली पाहिजे अशी मागणीही या रहिवाशांकडून होते आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश बिसेसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.